नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगरमध्ये एका सेवानिवृत्त जिल्हा परिषद कर्मचाऱ्याची मालमत्ता हडपण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याने बनावट कागदपत्र तयार करून ती न्यायालयात सादर करत न्यायालयाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यासह तिघांवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अश्रुबा यादव नरोटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस दलात कार्यरत नरेश विष्णुपंत कोडम, त्यांची पत्नी जयश्री नरेश कोडम आणि रुपेश प्रकाश कोडम यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र आता या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे। नगर तालुका पोलिसांनी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करत नगरदौंड रोडवर खडकी गावाच्या शिवारात एका कंटेनर मधून तब्बल 1 कोटी रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त केलाय। या कारवाईमुळे अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त केलेल्या दारूमध्ये गोवा राज्यात तयार झालेली आणि इतर राज्यांमध्ये विक्रीसाठी बंदी असलेली विदेशी दारू आहे। या दारूची किंमत सुमारे 84 लाख रुपये आहे। यासोबतच पोलिसांनी 21 लाख रुपये किमतीचा कंटेनर देखील जप्त केला आहे। त्यामुळे आता या घटनेचा पुढील तपास आणि कारवाई पोलीस करत आहेत। अहिल्यानगर शहरात 6 एप्रिल रोजी निघणाऱ्या श्रीरामनवमी मिरवणुकीच्या मार्गावरून हिंदुत्ववादी संघटना आणि पोलिसांमध्ये वादाची शक्यता निर्माण झाली आहे। मिरवणुकीच्या परवानगीसाठी 4 मंडळांनी अर्ज केले असून पोलिसांनी पारंपरिक मार्गाऐवजी दुसऱ्या मार्गाने परवानगी देण्याचे संकेत दिले आहेत। तर आमदार संग्राम जगताप यांनी पारंपरिक मार्गावरूनच मिरवणूक काढण्याचा निर्धार व्यक्त केलाय। तसेच शहरातून 6 एप्रिल रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीरामनवमी मिरवणूक काढण्यात येणार आहे। या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी हिंदू राष्ट्र सेना, सकल हिंदू समाज, वैदुवाडी आणि नागापूर येथील मंडळांनी पोलिसांकडे अर्ज करत परवानगी मागितली आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेने शहरातील नागरिकांच्या मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून आतापर्यंत 47,000 मालमत्तांची मोजणी झाली आहे। या नवीन मोजणीमुळे शहरातील इमारती आणि घरांच्या बांधकाम क्षेत्रात तब्बल 40% वाढ नोंदवण्यात आली आहे। यामुळे महानगरपालिकेच्या घरपट्टी करातून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे। तसेच या संदर्भात महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी या सर्वेक्षणाची माहिती दिली। लोकशाही व्यवस्थेतील न्यायपालिकेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होण्यासाठी सर्व स्तरावरील न्यायाधीशांनी त्यांची मालमत्ता जाहीर करणे कायद्याने बंधनकारक करावे अशी मागणी पीपल्स हेल्पलाईन या संस्थेने केली आहे। संस्थेच्या वतीने ॲडव्होकेट कारभारी गवळी यांनी याबाबत आवाज उठवला आहे। अहिल्यानगर येथील श्री बडी साजन ओसवाल स्त्री संघाच्या वतीने गणगौर पूजा आणि भगवान शिव आणि पार्वती यांचा विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला। शहरातील बडी साजन मंगल कार्यालयात पारंपरिक पद्धतीने हा सोहळा पार पडला, ज्यात राजस्थानी समाजातील हजारो महिला आणि नागरिकांनी सहभाग घेतला। अहिल्यानगरच्या श्री बडी साजन ओसवाल स्त्री संघाचे अध्यक्ष पेमराज बोथरा यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सायंकाळच्या सुमारास राजाभाऊ कोठारी यांच्या निवासस्थानापासून गणगौरच्या मूर्तींची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आहे। अहिल्यानगर शहरातील बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी केलाय। त्यांनी व्यापारी बांधवांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे। या षडयंत्रामागे खान टोळीचा म्होरक्या असून राजकीय स्वार्थासाठी त्यांची दुतोंडी भूमिका असल्याचा दावाही त्यांनी केला आहे। तर पाहुयात या संदर्भात सविस्तर व्हिडिओ। जितने भावी आमदार अभी कर रहे हैं बोल रहे हैं सब हमारे विरोध में कर रहे हैं, सब ये हमारे विरोध में कर रहे थे। वो अभिषेक ने तो क्या बोला था, तो बोले आपले आई भाई तो नाले पाठवला का बांगड़ा घालायला, मेरे सामने ऐसा बोलेले उसने। ये अपना काम, ये अपने बड़े लोगों ने आमदार सबको फॉलोअप करके आज बाजार के अंदर जो धंधे लगे ये आमदार सबके वजह से लगे। अभी भी इनकी भागा दौड़ी चालू सब जगह पे। ये अभी जितने भावी आमदार है ना ये सब जगह भाग रहे कि आपने को बाजार का हाथी करके लोकांना काढायचं, आम्ही तुमचं काम करू बोले, सब जगह भाग रहे। अभी कल भी भागे थे ये। मैं तो बोलूंगा संग्राम भैया का काम करो तुम सब जन बोल के। आज जो भी बाजार के अंदर धंधे लग रहे उनके वजह से लग रहे और जो काम नहीं कर रहा था करके उन्होंने बाहर से रानी को बुलाए, उन्होंने आमदार सबके खिलाफ में बात करा। रानी आया था ना नगर में, आमदार सबके खिलाफ में बात करा ना उसने बाजार के अंदर आके, कोई काम नहीं कर रहा था।
कि आज जो भी कुछ बाजार के अंदर उनके वजह से धंधे लगेंगे, अपने बड़े लोगों ने मेंबर है, खालिद भाई, नवीद भाई, साहिबान भाई, उन लोगों ने फलक लिए रमजान के महीने के अंदर कलेक्टर ऑफिस में वाच रोजा खोले। मेरे सामने की बात है, आप लोग आपल्या हिंदू व्यापाऱ्याच्या मुलीला मारहाण करणाऱ्या खान टोळीच्या म्होरक्याचा एक धक्कादायक व्हिडिओ आम्ही व्हायरल केलाय। काही लोक काय करतात की मूळ समस्येला बगल देऊन दोन समाजांना एकमेकाच्या समोर उभं करत त्या ठिकाणी स्वतःची वैयक्तिक राजकीय पोळी जी ते स्वयंघोषित कार्यसम्राट लोक जे ते भाजून घेत आहेत। खान टोळीचा आका कोणे याची पुराव्यानिशी शहर शिवसेना ठाकरे पक्षाने पोलखोल केलेली आहे। बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र या शहरात राबवलं जात आहे। जगाला ताप असणाऱ्या गँगमुळे व्यापाऱ्यांचा धंदा कायमचा बुडेल, व्यापारी रस्त्यावरती येईल। त्यामुळे व्यापारी बांधवांनो वेळीच सावध व्हा असं आम्ही तुम्हाला जाहीर आवाहन करतोय। हिंदुत्व हा ठाकरे शिवसेनेचा आणि या शहराचा श्वास आहे। ढोंगी नेतृत्वाकडून या शहरात तो दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे। तो दाबू पाडणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आम्ही चारी मुंड्या चित करू हे लक्षात ठेवा। बाजारपेठेमध्ये जे काही मारहाणीचं प्रकरण घडलं होतं ते अत्यंत दुर्दैवी होतं। मात्र या बाबतीमध्ये जो व्हिडिओ त्या आजू खान नामक इसमाचा आलाय त्यात तो स्पष्ट म्हणतोय, मैं तो बोलूंगा शहर की जो आमदार है संग्राम भैया इनका ही काम करो, आज बाजार के अंदर उनके वजह से धंधे लग रहे। अरे लक्षात घ्या की बाजारपेठेतल्या अतिक्रमण धारकांचा जो आका आहे तो हा बेगडी हिंदुत्ववादी शहर लोकप्रतिनिधीच आहे। हे आता काही लपून राहिलेलं नाहीये। मी कधीही बिनबुडाचे आरोप कुणावर करत नाही। मी जे बोलतो त्याचे पुरावे समाजासमोर मांडतो। दूध का दूध, पाणी का पाणी या निमित्तानं झालेलं आहे। त्याच्यामुळे अहिल्यानगर मधल्या तमाम हिंदूंनी झूल पांघरलेल्या लांडग्यापासून वेळीच सावध व्हायची गरज आहे असं मी तुम्हाला या निमित्तानं सूचित करतोय। स्वयंघोषित कार्यसम्राट आणि त्याचे काही अवैधरित्या काम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक भागीदार जे आहेत यांनी राजकीय सत्तेचा गैरवापर आणि दहशतीच्या माध्यमातून उपनगरांमधल्या काही मोक्याच्या जागेवरती ताबेमारी केलेली आहे। त्या ठिकाणी मोठमोठे मॉल उभारले जात आहेत। मॉलमधल्या व्यावसायिकांना व्यापारी गिराईक यांना मिळायला तयार नाहीत। जोपर्यंत शहराची पारंपरिक मुख्य बाजारपेठ उद्ध्वस्त होत नाही तोपर्यंत या टोळीच्या गळाला त्यांना काही गाळे विकत घेण्यासाठी गिराईक मिळायला तयार नाहीत। त्यामुळेच बाजारपेठेमध्ये ग्राहक कशी येणार नाहीत यासाठी सातत्याने वेगवेगळी कटकारस्थाने जी आहेत ती माझ्या नगरकरांनो राबवण्याचं काम त्या ठिकाणी सातत्याने सुरू आहे। बाजारपेठेमधला वाद चिघळवण्यासाठी मनपा प्रशासन जे आहे त्याचा गैरवापर त्या ठिकाणी केला जातोय। बाजारपेठेत तणाव या मथळ्याखाली वारंवार मीडिया आणि सोशल मीडियातून बातम्या त्या ठिकाणी जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत। त्याच्यामुळे होतं काय की शहराची उपनगरं असतील, ग्रामीण भागातले ग्राहक असतील त्यांच्या ते चुकीचा संदेश त्या ठिकाणी जातो आणि त्यामुळे ग्राहक बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी येण्याकरता घाबरतात। 25% धंदा आता उरला असल्याची व्यथा जी आहे ती व्यापारी आमच्याकडे खाजगीत व्यक्त करतायत, त्यांना जाहीर बोलता येत नाही, मर्यादा आहेत। मात्र मनपा केवळ कारवाईचा फारस त्या ठिकाणी करते। सरकार असून सुद्धा साधी पोलीस चौकी तुम्ही बाजारपेठेत उभारू शकत नाही। व्यापारी आणि ग्राहकांसाठी इतक्या वर्षात एक मुतारी सुद्धा तुम्ही बांधले का? दाखवा आम्हाला, ते सुद्धा तुम्हाला जमलं नाही। अयोग्य लोकप्रतिनिधी निवडण्याच्या चुकीचा गंभीर दूरगामी परिणाम जो आहे तो या शहरावरती दुर्दैवानं होतोय। बेगडी हिंदुत्वाचा बुरखा पांघरलेल्या लोकप्रतिनिधीचे भाडोत्री लाभार्थी तथाकथित स्वयंघोषित हिंदुत्ववादी हे श्रीराम भक्तांना खंडणीखोर म्हणतायत। अरे सण उत्सव हे समाजाच्या सहभाग योगदानातून उभे राहत असतात। त्यासाठी वेळ, सेवा, दान, आर्थिक सहयोग हे देणं म्हणजे पुण्यकर्म आहे। त्याचं शहर शिवसेना हे स्वागतच करते। पण आकाचा वरदहस्त असणारी एक विशिष्ट टोळी जी आहे ती भगवे पंचे घालून व्यापाऱ्यांकडून खंडणी गोळा करून त्या ठिकाणी लोकांना त्रास देते। तशा तक्रारी आहेत आणि कुणी तक्रार केली तर आम्ही बघून घेऊ अशा धमक्या परत व्यापाऱ्यांना देतात। दहशतीमुळे कोणी तक्रार द्यायला पुढे यायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे आशांचं फावतंय हे पण लक्षात घ्या। व्यापाऱ्यांनी अशा ढोंगी वसुली बहादरांना भीक घालू नये, माझी त्यांना विनंती आहे। हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड यांची ठाकरे शिवसेना जी आहे ती व्यापाऱ्यांच्या आणि या शहरातल्या तमाम हिंदूंच्या संरक्षणासाठी सक्षमपणानं त्यांच्या पाठीशी उभी आहे। अहिल्यानगर शहरातील प्रेमदान हडको परिसरातील नागरिक महालक्ष्मी उद्यान ताठेमळा येथील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराला त्रस्त झाले आहेत।
नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे आणि तहसीलदार सपना भावे यांना निवेदन देऊन दुकानदाराच्या गैरवर्तणुकीची तक्रार केली आहे। तसेच या संदर्भात प्रेमदान हडको परिसरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे आणि तहसीलदार सपना भावे यांची भेट घेतली। यावेळी राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। आज संग्राम भाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समस्त हडकोवासी नागरिक व जिथं प्रेमदान हडकोतले जे राशन धारक आहे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आम्ही जिल्हा पुरवठा अधिकारी मॅडमला निवेदन दिलं आहे। निवेदन देण्याचं कारण एक आहे की जे 41 नंबरचं दुकान आहे त्या 41 दुकान हे प्रेमदान हडकोपासून 1 ते 2 किलोमीटर आहे। त्या 2 हायवे आहे, त्या रोडवर जाताना एक मोठा मनमाड हायवे आणि एक बालिश्रम रोड आहे। तर बऱ्याचशा आमच्या नागरिकांचे तिथं अपघात झालेले रेशन आणताना। तर आमची म्हणजे तिथं एक अजून त्या 41 नंबर दुकानाचा एक विषय असा आहे की तिथं तो माणूस महिन्यातून एकदा दुकान उघडतो, म्हणजे ज्या नागरिकांच्या तक्रारीवरून, आणि सकाळी तो पहाटे 5लाच तिथं लोकांना लाईन करायला लावतो। त्या लाईनीत लोक बराच वेळ उभा राहतात आणि तिथं असा नियम आहे हिटलरशाही की तुम्ही नियमात म्हणजे लाईनीतच उभा राहिले तरच तुम्हाला राशन मिळेल। आणि ते वयोवृद्ध उन्हात थांबतात भरपूर, वयोवृद्धांना तिथं चक्कर पण आलेली आहे की तिथं बराच त्रास झालेला आहे। तर त्याच्या दुकानात कुठलाही नियम फलक नाही आहे की दुकान किती वाजेपर्यंत उघडं राहील, तिथं किती धान्य मिळणार आहे। तर अशा बऱ्याचशा तक्रारी आमदार संग्राम भाई यांच्या नागरिकांनी कानावर घातल्या। तर संग्राम भाईंनी याच्यावर वैयक्तिक लक्ष घालून आमच्यासारख्या सर्व नागरिकांना एक जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन द्यायला लावलं। आम्ही एक सहाय्याचं निवेदन दिलं आहे सर्व नागरिकांचं आणि त्यांना प्रत्येक जो त्रास होतोय नागरिकांना त्याचा पूर्ण पाढा आम्ही तिथं वाचला आहे। तर आमची अपेक्षा आहे जिल्हाधिकारी पुरवठा मॅडमला की तुम्ही लवकरात लवकर त्या दुकानाला एक तर आमच्या एरियात स्थलांतर करावे, नाही तर त्या दुकानाचं जे कार्य चाललंय की तो जो माणूस राशन वाटप करतोय की तो कसा नियमात करतोय काय, तर त्याची पूर्ण चौकशी करावी ही आमच्या समस्त हडकोवासियांच्या वतीने आणि संग्राम भाई यांच्या वतीने आम्ही इथं मागणी केली आहे। आज संग्राम भाई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कलेक्टर कचेरीमध्ये आलेलो होतो। आज आम्ही सगळे हडकोवासी आलेलो होतो इथे, कारण आमच्या हडकोवासियांना खूप रेशनसाठी खूप त्रास होतो आणि 2 हायवे पार करून हडकोवासियांच्या वयस्कर महिला, वयस्कर जेंट्स, लहान मुलं सायकलवर जाणं येणं ह्या गोष्टी 2 हायवे पार करून आम्हाला रेशन आणण्यासाठी पुढच्या एरियामध्ये जावं लागतं। त्याच्यामुळे खूप त्रास होतो आणि त्या त्रासामुळे आज आम्ही कलेक्टर कचेरीमध्ये येऊन मॅडमला एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये मॅडमनी आम्हाला सांगितलं की याची काहीतरी आम्ही म्हणजे पूर्तता करून तुम्हाला याचा न्याय देऊ म्हणून। त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जे आता त्या साईडला इतक्या लांब म्हणजे 2 हायवे पार करून आम्हाला जाण्यासाठी त्रास होतोय, तर आम्हाला एवढंच म्हणणं आहे आमचं की तिकडले जे 4 कुपन आहेत त्यापैकी 1 कुपन तुम्ही आमच्या प्रेमदान हडकोमध्ये आणून जर दिलं तर आमचे वयोवृद्ध जे आहेत, लहान मुलं आहेत, ज्या महिला आहेत, ज्या भगिनी आहेत की त्या उन्हामध्ये उभा राहतात, लहान मुलं शाळा सोडून तिथे जातात, सायकलवर असतात, जे वृद्ध लोक आहेत ते पायी चालतात, त्यांना गाड्यांचा वगैरे धक्का लागतो, मुलं सायकलवरून पडतात। आणि तुम्हाला तर माहिती आहे की आता जर रेशन आणायचं म्हटलं तर वयोवृद्ध लोक जे असतात तेच जातात किंवा लहान मुलं असतात तेच जातात, कारण त्यांना लेडीज जे असतात की ज्यांना म्हणजे खूप वयस्कर लेडीज आहेत, त्यांना घरी काही काम नसतात, त्यांना जाण्यासाठी तिथे जावं लागतं। मग 2-2 हायवे त्यांनी पार करून तिथे जायचं आणि तिथून राशन आणायचं। मग कधी कधी कोणती महिला पडती, कुणाला तरी टच लागतो गाडीचा, कोणता तरी मुलगा सायकलवरून हायवेने येताना फास्ट येताना पडतो। असे काही कारणं न होण्यासाठी आमची एकच रिक्वेस्ट आहे की जे तुम्ही एरिया आमचा एरिया सोडून विदाऊट एरियामध्ये जे कुपन 4-4 ठेवलेत त्यातलं 1 कुपन किंवा 1 रेशनचं दुकान तुम्ही आमच्या प्रेमदान हडकोमध्ये जर आणलं तर ते आमच्यासाठी खूप चांगलं होईल। आणि त्यामुळे आम्ही आता मॅडमला एक निवेदन दिलेलं आहे आणि संग्राम भैयाच्या मार्गदर्शनाखाली हे काम होतंय। त्याच्यामुळे संग्राम भैयाचे तर खरंच मी आभारी आहे की त्यांनी हा खूप मोठा आम्हाला सहकार्य केलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की आमच्या ज्या हडकोवासियांचा थोडासा ताण कमी होईल, त्यामुळे माझी एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही तिकडलं रेशनचं दुकान आमच्या प्रेमदान हडकोमध्ये 1 का होईना पण द्या।
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या वतीने 9 एप्रिल रोजी जगभरात विश्व नौकार महामंत्र दिवस साजरा करण्यात येणार आहे। या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी नगर शहरात 5 एप्रिल रोजी भव्य नौकार कलश रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच जितो अहिल्यानगर युथ विंगच्या वतीने आयोजित ही रॅली दुपारी 4 वाजता आनंदधामच्या पवित्र प्रांगणातून सुरू होईल। रॅली आनंदधाम, मार्केट यार्ड, शक्कर चौक, न्यू टिळक रोड, नेप्ती फाटा, दिल्ली गेट, चितळे रोड, नवी पेठ, कापड बाजार, डाळ मंडई, पाटील हॉस्पिटल मार्गे सायंकाळी 6 वाजता केशर गुलाब मंगल कार्यालयात समाप्त होईल। अहिल्यानगर येथील तेजस गटणे याने नुकत्याच झालेल्या MBBS परीक्षेत प्रथम श्रेणीत यश मिळवले आहे। त्याने पुणे येथील BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि ससून सर्वोपचार रुग्णालयातून आपले MBBS शिक्षण पूर्ण केले आहे। तेजस हा अहिल्यानगर मधील निखिल फोम हाऊस या फर्मचे संचालक धनंजय शरदचंद्र गटणे आणि सौ मनीषा धनंजय गटणे यांचा मुलगा आहे। सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पारस उद्योग समूहाला CSR हिरोज अवॉर्डने गौरवण्यात आले आहे। हा पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। अहिल्यानगर मधील जैन सोशल फेडरेशन संचालित आनंद ऋषीजी हॉस्पिटल आणि हार्ट सर्जरी सेंटर तसेच आनंद ऋषीजी नेत्रालय यांच्या उभारणीत पारस उद्योग समूहाने मोलाचे योगदान दिले आहे। अहिल्यानगर येथील बागडपट्टी भागातील लक्ष्मीनारायण मंदिरात नुकत्याच झालेल्या स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाच्या विशेष सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणी आणि विश्वस्तांची निवड करण्यात आली। यावेळी झालेल्या निवडणुकीत विक्रम पाठक यांची विश्वस्त प्रमुख म्हणून निवड झाली, तर लक्ष्मीकांत तरोटे यांनी कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली। गजेंद्र सोनवणे यांची खजिनदारपदी आणि विजय मानकर यांची सचिवपदी निवड झाली आहे। शहरातील सेवाप्रीत सोशल फाउंडेशनने गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे। फाउंडेशनच्या वतीने शिरूर तालुक्यातील पाबळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना खेळण्यासाठी झोक्यांची भेट देण्यात आली आहे। विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक आनंददायी व्हावे या उद्देशाने सेवाप्रीतच्या सदस्यांनी शाळेच्या प्रांगणात 4 झोके बसवून दिले। विक्रम दत्त पुणे यांच्या समन्वयातून आणि प्रकल्प प्रमुख सविता चड्डा यांच्या पुढाकाराने हा उपक्रम यशस्वी करण्यात आला। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा अहिल्यानगर शहरात उभारावा अशी मागणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने करण्यात आली आहे। यासाठी समितीच्या सदस्यांनी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन दिले आहे। या मागणीचे निवेदन देताना पूर्णाकृती पुतळा समितीचे पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या ऐतिहासिक शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापन केलेला आहे आणि त्याचं उद्घाटन 10 तारखेला होत आहे। त्यानिमित्त सकल मातंग समाजाच्या वतीनं आमदार संग्राम भैया जगताप आणि जी फुले शाहू आंबेडकर विचाराची जी समिती होती, ज्यांनी पाठपुरावा केला, या ठिकाणी आंदोलन केले, धरणे आंदोलन केले, उपोषण केले आणि तो प्रश्न मार्गी लागला, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आणि म्हणून आमदार संग्राम भैया जगताप आणि त्यांचं सर्व RPIचं सर्व मंडळ, मातंग समाजाचं सर्व मंडळ यांचं मी मनपूर्वक जिल्ह्याच्या वतीनं अभिनंदन करतो, आभार मानतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। आज 3 एप्रिल रोजी अहिल्यानगरमध्ये सर्वप्रथम आम्ही महाराष्ट्रातील या देशातील जनतेचे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी अभिवादन करतो व अभिवादन करून आम्ही या ठिकाणी अहिल्यानगर महापालिकेतील आयुक्तांना या ठिकाणी आज निवेदनाद्वारे कळवले आहे की अहिल्यानगर शहरामध्ये आज अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक व पूर्णाकृती पुतळा हे या ठिकाणी उभारण्यात यावा, यासाठी सर्व समाजाच्या वतीने व अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे। आज अहिल्यानगर शहरामध्ये सर्व समाजातील सर्व घटकातील सर्व थोर पुरुषांचे हे भव्यदिव्य असे पुतळे या ठिकाणी उभारण्यात येत आहे व यातून समाजाला व शहराला आपली एक प्रेरणादायी दिशा ठरती। त्यामुळे त्या दृष्टिकोनातून अण्णाभाऊंचाही या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा व्हावा अशी सर्व समाजामधून एकमुखाने मागणी होती व त्या मागणीला आज आम्ही या ठिकाणी आयुक्तांना पत्र दिले आहे व तसेच लवकर अहिल्यानगरचे कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप
यांना या ठिकाणी लवकर भेटून आम्ही त्यांच्याकडेही मागणी करणार आहे, कारण त्यांनी या शहरामध्ये सर्व पुतळ्यांचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत व आम्हा सर्व मातंग समाजाला या ठिकाणी भैयांकडून अपेक्षा आहे की त्यांनी आमचाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा या ठिकाणी पूर्णकृती करून त्यांना मार्गी लावण्याची अपेक्षा ठेवतो। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।